आता पाहणार आहोत मुंबईतल्या आणि उपनगरातल्या बातम्या। कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्रभाग रचनेवर 264 हरकती, सर्व हरकतींवर 11 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार। नागरिकांना सुनावणीसाठी हजर राहण्याचं आवाहन। अंतिम प्रभाग रचना 3 ते 6 ऑक्टोबर दरम्यान जाहीर होणार। यंदा मुंबईत आणखी एक नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार। अंधेरीतील ESIC रुग्णालयात नवं वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार। राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून महाविद्यालयाला परवानगी। 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी 50 जागांची मंजुरी। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देशभरातील दर्जेदार शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर। मुंबई विद्यापीठाला पहिल्या 10 मध्ये स्थान नाही। सर्वसाधारण विद्यापीठांच्या 50 संस्थांच्या यादीत महाराष्ट्रातील केवळ 3 विद्यापीठं। पश्चिम बंगालच्या जादवपूर विद्यापीठानं पहिला क्रमांक पटकावला। मध्य रेल्वेच्या लोकल स्थानकावरील स्टॅटिक QR कोडद्वारे पेपरलेस मोबाईल तिकीट बुकिंग गुरुवारपासून बंद। या निर्णयाचा योग्य प्रकारे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका। सोप्या पद्धतीने तिकीट काढणं कठीण झालं। मुंबई पालिकेकडून गिरगाव चौपाटीवर व्यापक तयारी। विसर्जनावेळी सुरक्षेसाठी 2178 जीवरक्षक, 56 मोटारबोटी, 129 निरीक्षण मनोरे, अग्निशमन दलाचे जवान तैनात असणार। प्रसिद्ध गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जनाला लालबाग परळ गिरगावात भाविकांची प्रचंड गर्दी। सुरक्षेच्या कारणासाठी मंडळांतर्फे फेस डिटेक्टर आणि मेटल डिटेक्टरसह इतर यंत्रणाही कार्यान्वित। मीरा भाईंदरमध्ये नवघर पोलिसांची अंमली पदार्थ रॅकेटवर धडक कारवाईत 251 ग्रॅम वजनाचे 12.55 लाखाचे मेफेड्रॉन जप्त। या प्रकरणी साहिल विजय सिंग या 20 वर्षीय तरुणाला अटक। उल्हासनगरच्या महिला बाल सुधारगृहातून 6 अल्पवयीन मुलींचं पलायन। 4 मुलींना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पोलिसांकडून 2 मुलींचा शोध सुरू। सुधारगृहाची भिंत ओलांडून पलायन केल्याची माहिती। डोंबिवलीत तलाठी कार्यालय फोडल्याची घटना। मंत्रालयात काम करणाऱ्या एका तरुणानं फायटर क्लब सुरू करण्यासाठी प्लॅन आखल्याचं समोर। ऑनलाईन पेमेंटवरून पोलिसांचा सुगावा। आरोपी विक्रम प्रधानला ठोकल्या बेड्या।